कशी वाटली? सॉरी मला मळमळतंय मी आले. अरे मुद्दाम नाही केला रेवाने, मळमळतंय तिला, होतच आहे आधी. तुला काय करणार? आई आणि दादाच्या मदतीने काय करायला गेलो आणि काय होऊन बसलं, हीच भीती होती मला. रमाला मी आधीच सांगायला हवं होतं की हे सगळं नाटक करतोय. आणि रमाने सुद्धा काय कंडिशन्स घालून ठेवल्या त्या, आता कुठल्या तोंडाने सांगायचं? आता सांगून काहीही फरक पडणार नाहीये. आता ज्या क्षणी रेवा स्वतःच्या तोंडून हे कबूल देईल तेव्हाच रमा मला माफ करेल. हो मीच. आय होप मी तुला डिस्टर्ब केलं नाहीये. मला ना आईस्क्रीम खायची खूप इच्छा झाली आहे. ब्लूबेरी आईस्क्रीम जे एकाच ठिकाणी मिळतं. आता या वेळेला आईस्क्रीम असते. आय होप, पण मला नाही, बाळाला खायची इच्छा झाली आहे. त्याला कुठे करणार आहे वेळ काळ. मला आईस्क्रीम खायचं आहे. प्लीज तू येशील माझ्या बरोबर प्लीज. मी तेच थांबे. रमा हे काय करायला लावतेस तुम्हाला? रमा मी जरा बाहेर जाऊन काम सुरू आहे.
छान छान चालू दे शेवटी नशिबात जे असतं ते ऍक्सेप्ट करावंच लागतं ना. काय म्हणतात त्याला, कर्म असंच म्हणतेस ना तू. एनिवे, आता तू माझी मैत्रीण आहेस आणि तुला माहिती आहे मी आजपर्यंत तुला सगळं शेअर करत आले. मला हे पण सांगायला खूप मी एक्सायटेड आहे. तुला माहिती आहे मी आणि अक्षय आईस्क्रीम खायला गेलो होतो. ब्लूबेरी माझी फेवरेट ती एकाच ठिकाणी मिळते. मला फार आईस्क्रीम खायची इच्छा होत नव्हती, पण आता प्रेमाने ती ठरवणारं असेल तर नाही म्हणताय. तुझ्याबद्दल जर वाईटच वाटतं मला. काही सहन करावं लागतं तुला. ते तुला द्यायला हवं होतं अक्षय, ते सगळं मला देतो. पॅम्परिंग करतोय, छान ट्रीटमेंट देतोय मला. अजून लग्न झाल्यानंतर ते तुमच्यात व्हायला हवं होतं ते आमचं झालं. अगं हळू उड्या कशाला मारतीस? म्हणजे हे पडलंय खाली मी उडी नाही मारणार. प्रेग्नंट आहेस ना तू, उड्या नको मारू, त्रास होईल ना बाळाला. मला माहिती मी प्रेग्नंट आहे. नाही मारायचं, प्रेग्नंट आहेस ना. न बोलणं म्हणजे बरणी कुठली? रमा तुला असं नाही का वाटत कधी की घुसू त्यांच्या पायात काच चांगली अक्कल करू दे, असं राग नाही आहे. तसंही तुम्ही काचांवरच चालता. अजून काचा घुसू द्यायच्या नाहीये. मला भेटायला आलाय तुम्ही. काल रात्री मी काय केलं हे ऐकायचं असेल ना. वेल, काल रात्री मला आईस्क्रीम खाऊशी वाटलं तर अक्षय मला घेऊन गेला. अक्षय बाहेर घेऊन गेला होता तुला? नुसतं घेऊन नाही गेला, आम्ही लॉंग ड्राईव्हला गेलो. त्याने मला आईस्क्रीम खाऊ घातली. ते डोहाळे. तुला दोघाही? तुला माहित असेल ना डोहाळे. आधी तुला माहित असेल. हो. एक सेकंड, डोहाळे माहिती आहेत मला. मला होतात ना डोहाळे कधी कधी. कदाचित तेच डोहाळे मला लागले. मला काल ब्लूबेरी आईस्क्रीम खावीशी वाटली, जी फक्त एकाच ठिकाणी मिळते. सो त्याने मला पॅम्पर केलं, घेऊन गेलं मला तो तिकडे. ते म्हणतात ना जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. आता कसं आहे ना, मला सगळं सत्य कळलंय आणि अक्षयने पण काही न बोलता सगळं ऍक्सेप्ट केलं. हो, नाहीतर तो मला बाहेर घेऊन गेला असता का. काय करू मी तेव्हा रमाच्या मनातला राग कसा जाईल. खूप काहीतरी मार्ग दाखवता नाही सहन होत. खरंच सहन होत नाही आता. तिच्याशी हे असं चांगलं वागायचं, प्रेमाचं नाटक कसं करू. जिने मला त्रास दिलाय, मला फसवलं, त्या मुलीशी चांगलं वागायचं, प्रेमाचं नाटक करायचं आणि तिच्यावर माझं मनापासून प्रेम आहे. माझ्यावर तिचं प्रेम आहे. ती माझ्यापासून लांब लांब जात चालली. मी नाही जाणार तुमच्यापासून लांब. तर तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल. रेवाला बाहेर घेऊन जाऊ लागेल. मनात कुठलीही अपराधाची भावना न आणता तिला फिरायला न्यावं लागेल. हो. तिचे सगळे डोळे पुरवावे लागतील. तिच्या आवडीनिवडी जपाव्या लागतील. तिला छान छान खरेदी करून द्यावी लागेल. तिला हवं नको ते बघावं लागेल. तू काय बोलतेयस रमा? बरोबरच बोलतीये. तिला खूप जपा, तिची खूप काळजी घ्या, इतकं महत्व द्या, इतकं प्रेम करा तिच्यावर. तिचा विश्वास बसायला हवा तुमच्याकडे. नाही नाही ऐक, तिला वाटायला पाहिजे ती जिंकलीये आणि मी हरली. त्याशिवाय ते तुम्हाला खरं खरं नाही सांगणार. या सगळ्या खेळात मी तुमच्यापासून. तुम्हाला काय वाटलं? मला कळत नाहीये तुम्ही असं का वागताय. माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर. हे सगळं जे काही घडतंय ते दिवाच घडवून आणली त्याची खात्री. थँक्स. हे ऐकून मला इतकं हायसं वाटतंय. मनावरचं ओझं उतरलं. थँक्यू देवा. देवा देवा, रेवा नावाचं संकट माझ्या आयुष्यातून कायमचं संपवण्यासाठी मला ताकद दे. मला नाही, आपल्या
दोघांचं ध्येय जर एकच असेल तर वेगवेगळं का लढायचं? पती पत्नी एक होऊन कोणत्याही कार्यासाठीच नेऊ शकतात. आणि मला माहिती आहे, माझा निर्णय होता तर काही करूच नव्हतं.